तर राम राम मंडळी, मराठी होमी ब्लॉग मध्ये मी आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो। तर आज आपण आलोय राजधानी सातारा येथे। ती कशासाठी तर आपल्याला जायचंय कॅफेला, आणि ते कुठल्या कॅफेला तर 108 कॅफेला आपण जाऊन भेट देणार आहे। तिथं कोणकोणतं फूड भेटतंय आणि कोणत्या त्यांच्याकडे व्हरायटी आहेत ते बघण्यासाठी। तर चला आपण ब्लॉग सुरुवात करूया। ब्लॉग पूर्ण बघा, ब्लॉग कसा वाटतोय कमेंट करून नक्की सांगा, आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला ब्लॉगला सुरुवात करूया। तर मंडळी, जसं आपण तिथं आता 108 कॅफेला पोहोचलो, तसं आता म्हणलं थेट आतमध्ये पण जावं, आणि आतमध्ये जाऊन त्यांच्याकडे कोणकोणत्या डिशेस आहेत त्या आपण बघाव्या। पण त्यांच्या डिशेसचे ते बॅनर वगैरे बघून अशी भूक लागली होती की काय बोलायलाच नको, आणि एवढ्या कडक उन्हात मस्त पैकी थोडस काहीतरी गार खायची इच्छा होती। मग काय थेट आम्ही आतमध्ये गेलो। आतमध्ये गेल्याबरोबर तिथली जी बैठक व्यवस्था होती ना, ती एकदम अशी भारी होती। मग काय थोडीशी ती बैठक व्यवस्था पण कॅमेऱ्यात कॅप्चर करून घेतली। जसं बैठक व्यवस्था कॅमेऱ्यात कॅप्चर झाली तसं पहिल्यांदा आम्ही मेन्यू कार्डकडे गेलो। भावाला म्हणलं तुला काय खायचंय, तर भाऊ म्हणला एवढं कडक ऊन पडलंय, थोडस काहीतरी थंड मागव। मग लगेच आता म्हणलं थोडं काहीतरी थंडची ऑर्डर द्यावी, त्यासाठी आम्ही त्या मेन्यू कार्ड मध्ये कोणती वस्तू वगैरे आहे ती बघायला लागलो। तर म्हणजे अशा प्रकारे आपण 108 कॅफेला व्हिजिट दिल्या, आणि तिथं आल्यानंतर आपण त्यांचं मेन्यू कार्ड बघून काढलं। तर त्यातल्या आपण आता कोल्ड कॉफी मागवणार आहे, आणि त्याची जी टेस्ट कशी आहे ते तुम्हाला मी त्याचा रिव्ह्यू देणार आहे। तर चला आपण त्यांची ती कोल्ड कॉफी ऑर्डर करूया, आणि ती कोल्ड कॉफी कशा प्रकारे येते आणि कशी येते ते पण बघूया। तर चला ब्लॉगला सुरुवात करूया। तर मंडळी, विषय झाला असा की आपण जशी आपल्या या कोल्ड कॉफीची ऑर्डर दिली ना, तसं आपण डायरेक्ट 108 कॅफेच्या किचन रूम मध्ये पोहोचलो। आणि तिथं पोहोचल्यानंतर आपण तिथं बघतो तर काय दादांनी इकडं कॉफीचं ते पूर्ण मिश्रण तयार करून घेऊन ते मिक्सरला आपण लावून घेतलं होतं। आपल्याला थोडस यायला लेट झाला होता। मग काय लगेच दादांना विचारलं नक्की त्या मिश्रणामध्ये होतं तरी काय, तर दादांनी सांगितलं त्यात थोडीशी कॉफी, त्यानंतर थोडीशी साखर आणि थोडस ते पाणी वगैरे आणि मिल्क ऍड करून ते कोल्ड कॉफी तयार करतात। त्यांनी मग ते सगळं ते मिश्रण ते मिक्सीला लावून घेतलं होतं, आणि जसं मिक्सीला ते लावून झालं तसं मग काय लगेच त्यांनी थोडस त्या ग्लासला बाजूने चॉकलेट वगैरे लावून घेतलं, आणि त्यात ती आपली कॉफी वतून दिली। जशी कॉफी वतून झाली तशी लगेच दादांनी इकडं मग ते स्ट्रॉ वगैरे घेतल्या, आणि त्यात मग ते स्ट्रॉ ते आपल्याला त्या ग्लासमध्ये लावून दिली, आणि ते स्ट्रॉ लावल्यानंतर त्यांनी वरून आणखीन ते एक्स्ट्रा चॉकलेट टाकलं, आणि त्याला मस्तपैकी अशी डिझाईन दिली। ते मग एकदम क्वालिटी वाटत होतं। मग काय लगेच दादांना म्हणलं दादा एकदम क्वालिटी विषय केलाय तुम्ही, आणि लगेच दादांनी मग आपले ते टेबल ला आपले ते ग्लास लावतो म्हणून सांगितलं। मग काय आम्ही ते टेबलाच्या दिशेने गेलो। आणि मंडळी, जशी आपली कॉफी तर टेबलला लागली ना, तशी भावाच्या जीवात जीव आला, कारण की भावाला खरंच वाटत नव्हतं की मी त्याला आज कॉफी पाजणार आहे। भावाला म्हणलं भावा एवढ्या भरूनातनं तुला आणले, आज तुला कॉफी पाजणारच। मग काय जशी आपली टेबलला कॉफी लागली तसं मग काय थोडं त्याचं व्हिडिओ घेतलं। कॉफी एवढी क्वालिटी वाटत होती ना, काय सांगायलाच नको। आता तिची टेस्ट कशी लागते ती पण बघायला पाहिजे। मग काही लगेच आम्ही टेस्ट बघण्यासाठी ती कॉफी आता ट्राय करणार आहे, आणि त्याची टेस्ट तुम्हाला सांगणार आहे। तर मंडळी, अशा प्रकारे आपण आपली जी कोल्ड कॉफी होती ना ती ऑर्डर केलेली, ती पण आली। दादांचा रिस्पॉन्स घेऊन एकदम भारी वाटलं, त्यामुळे आम्ही पण कोल्ड कॉफीच मागवली। आता ती कोल्ड कॉफी आपण ट्राय करून बघूया तिची टेस्ट वगैरे कशी आहे, आणि मी लगेच तुम्हाला तिची टेस्ट सांगतो। आणि तुम्ही पण एकदा या कॅफेला व्हिजिट द्या। 7 स्टार सिनेमा हॉल जो आहे ना त्यापासून थोडस खाली बाजूला आलं ना की तिथंच आहे त्यांचा कॅफे, 108 कॅफे म्हणून नाव आहे, आणि त्यामुळे ते एकदा या आणि इथं अवश्य भेट द्या। तर चला ट्राय करून बघूया। एक नंबर टेस्ट आहे। बाहेर जेवढ्या मी कॉफी वगैरे ट्राय केले ना थंड वगैरे म्हणजे कोल्ड कॉफी, तर त्यात आजची जी कॉफी होती ना एक नंबर होती, आणि टेस्टला पण एकदम भारी आहे। तुम्ही पण एकदा या, व्हिजिट द्या, आणि इथला पिझ्झा बर्गर वगैरे बाकी अनेक प्रोडक्ट त्यांच्याकडे भेटतात ते पण ट्राय करा। तर मंडळी, आजच्या ब्लॉग मध्ये एवढंच। भेटूया लवकरच नवीन ब्लॉग मध्ये। धन्यवाद।